प्लीज 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 चला आपण लगेच मॅच ऑन करा प्लीज. आम्ही रिक्वेस्ट करतोय प्लीज. याहून जास्त वेळ आम्हाला थांबता येणार नाही मित्रांनो. कमिटी मेंबरशी संपर्क साधा. समालोचन कक्षामध्ये फक्त तुम्हाला आमचा आवाज ऐकायला मिळेल आणि प्रिन्स मूवीचे सहकारी पाहायला मिळतील जे खूप चांगलं काम करतायत. जितके चांगले दिसतात तितकं चांगलं त्याचं काम सुद्धा आहे. नाव ओळखा काय? प्रथमेश पाटील. आणि आमचे जय मल्हारचे डिस्क जॉकी दिसतील. त्या व्यतिरिक्त आमच्या समालोचन कक्षात काहीच नाही आहे. चला लगेच बॉल चेक करा. आपल्याकडे ती तरतूद खरं तर नसायला हवी. प्रत्येक बॉल योग्यच आहे. त्याचमुळे आपण जास्त काही त्यामध्ये शोधू नका. ते सापडणार नाही. मॅच ऑन करा प्लीज. 10 मिनिटांचा कालावधी पहिल्या 2 षटकांसाठी. चला आता पुढच्या 1 मिनिटामध्ये टायमर स्टार्ट करतोय. खरं तर अकलोली संघ गावदेवीचा एका चांगल्या टीमने नेहमीच गावाचं नाव मोठं केलेलं आहे. बघा काही जुन्या आठवणी नक्कीच पुढच्या डावामध्ये अडकमोल सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील की ते जुनं क्रिकेट कसं असायचं. अगोदर बॉल फी घेतली जायची ती कॉमन असायची. दोन्ही संघांकडून निम्मा वाटा घेतला जायचा आणि त्याचमुळे त्या गोष्टी असं वाटते मला आता कराव्या लागतील आयोजकांना की 3-4 बॉल्सचे पैसे अगोदरच घ्यायला लागतील. तर कुठेतरी आयोजकांचं सहकार्य होऊन जाईल आणि ती कुठेतरी तरतूद आपण करायला हवी असं काळाची गरज होऊन बसते. त्याला मॅचवर टायमर स्टार्ट होते आणि वेळ झाले 9:33. चला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. गावदेवी अकलोली. बॉलिंग ट्रॅकवर योगी तयार. स्ट्रायकर यांना फलंदाज आहेत नितीन निमसे आणि समीर हे 2 फलंदाज. खरं तो शहापूरला कल्याणी संघ बिलॉंग करतो. इतक्या लांबचा पल्ला गाठून ते आलेले आहेत. तर ठीक आहे ते देखील आपण मान्य करायला हवं. पण तो एक्सक्यूज देऊन चालला नाही. आपण विविध स्पर्धांमध्ये खेळत असताना तुटच प्रवास करायचाच आहे. ग्रामीण भागात क्रिकेट अजून डेव्हलप का झालं नाही त्याचं एक कारण म्हणजे आपण लांब लांब राहतो. दळणवळण तितकं नाही आहे. त्याचमुळे संघ नाही खेळण्यासाठी धजावत. त्याचमुळे तो क्रिकेटचा भाग थोडासा दूर राहिलेला आहे ग्रामीण भागापासून. पण जर तुमच्या भागात अशी कुठली स्पर्धा येते तर आपण न चुकता त्या स्पर्धेत सहभाग घ्यायला हवा. कारण मोठ्या व्यासपीठावर तुम्ही जेव्हा खेळाल तुम्ही जगासमोर पोचाल. आणि प्रिन्स मूवीज एक ग्लोबल यूट्यूब नेटवर्क आहे. उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आपण नक्कीच जगासमोर येत आहेत. शेकडो प्रेक्षक तुम्हाला एकाच वेळी लाईव्ह पाहतायत. त्याचमुळे तुमचा सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न करा. पहिल्या चेंडूवर नितीन एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकर यांना समीर. तेच तर योगीचा बॉल. बघा योगीबद्दल की मला तेच म्हणायचं वाटते. एजी जोडलेला नंबर त्यांचा सडपात बांधा त्यांचा फिटनेस त्यांची ओळख आहे. खरं तर गावचे ते उपसरपंच सुद्धा राहिलेले आहेत. त्याचमुळे प्रत्येक घटकांवर चांगलं लक्ष योगीचं. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करत. लेग सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावेसरपर्यंत लॉंग एंड थ्रो म्हणजे 2 धावा पूर्ण होतील. लांबवरच्या एंडला जेव्हा तुम्ही थ्रो कराल तेव्हा फलंदाजांना तो एक स्कोप मिळतो धावा पूर्ण करण्याचा आणि तेच मैदानात करताना पाहायला मिळाले. अंडरआर्म क्रिकेट आपण जेव्हा खेळतो अशा वेळेला तुम्ही त्या एंडला थ्रो करू शकता. पण जेव्हा तुम्ही जवळपास 60 मीटरवर आहात 60 मीटरवरून थ्रो करणं ते देखील योग्य त्या वेळी तितकं सोपं नाही आहे. पण त्यांचा अप्रोच चांगला होता पण तो अप्रोच कामी नाही आला. 2 धावांची मदत मिळाली. धावफलकाला धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. अल्यानी इतक्या लांबून आलोय तर मग काम तर करूनच जाऊ असाच अप्रोच त्यांचा. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. एलिव्हेशन तितकं नव्हतं. गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. काऊ कॉर्नरचा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा पुन्हा एकदा कॉल दिला जातो आणि कॉल यशस्वी होतोय. 2 धावा होत आहेत. पूर्ण धावसंख्या पोहोचते 5व्या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. भिवंडीतील आमचे साथी प्रिन्स मूवीज बाली ट्रॉफी असेल मेयर चषक असेल BPL असेल वेगवेगळ्या स्पर्धा आपण त्यांच्या वतीनं कव्हर केलेल्या आहेत. तसेच भिवंडीच्या बाहेरच्या स्पर्धांचा आढावा घेतला तर सुरतमध्ये लेदर बॉल क्रिकेट तसंच 10PLची स्पर्धा सुद्धा प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून कव्हर झालेली आहे. त्याचमुळे उल्लेख मी का करतोय की या ग्लोबल नेटवर्कवर तुम्ही दिसताय तर तुमचा 100% खेळ देण्याचा प्रयत्न करा. योगेशचं षटक चालू आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली 6. अजूनही विकेटचा शोध अपूर्ण आहे पण समीर ह्या डावाची प्रायोरिटी ओळखतोय. जास्तीत जास्त वेगानं खेळण्याचा प्रयत्न करतो. पाहूया नितीनला. तो सूर गवसतोय का बॅटच्या आउटसाइड एज. गल्लीमध्ये बॉल थ्रो थोडासा अपिश होता. त्याचमुळे पूर्ण होते एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चला सगळ्यांनी एकत्र येऊ नका. फक्त बॉलरने पुढे या. फक्त बॉलरने पुढे या. बाकी सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 7.
7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस अल्याणी. चला योगी आपण दुसरा गोलंदाज लगेच यूज करायचा आहे. आपण SP बॉईजच्या वतीनं उपसरपंच चषक ही स्पर्धा पाहतोय. वाडा टेनिस क्रिकेट खरं तर अडकमोल सर, सूरज पाटील सर, कित्येक समालोचक आहेत. त्याच्यामध्ये वाकळे सर असतील, पांडू सर असतील, तेजस झोबी असतील, कित्येकांनी एक चांगलं काम केलं. मोहनीश पाटील देखील खूप चांगलं काम करतोय. पण सर्वात जुने आणि यशस्वी आणि ज्यांनी पॅशन जोपासलं म्हणजेच अडकमोल सर आपण देखील या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ देत आहेत. हा देखील एक महत्त्वाचा भाग राहिला. सूरज पाटील यांची अँकरिंग. उद्या रेश्मा मयेकर जॉईन होणार आहेत, उत्तम निवेदिका भारतातल्या त्या स्पर्धेसाठी. त्याचमुळे उद्या तर प्रेक्षकांची रेलचेल नेहमीप्रमाणे तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळेल. चला टायमर चालू आहे, टायमर चालू आहे, थांबणार नाही टायमर, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण 5 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहात. पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय नितीनच्या समोर येतोय, तो म्हणजेच नितीनचा हा फटका इम्प्रोव्हायझेशन ऍट पार लेवल. बॉल सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार षटकार साधावा. हेच आवश्यक आहे. जे द्यायचंय ते आताच द्यावं लागेल. हे लपवून ठेवून चालणार नाही. 18 चेंडूंचा खेळ आहे. त्याचमुळे मागच्या 6 चेंडूंवर जे जमलं नाही ते आता पुढच्या 12 चेंडूंवर जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेचत नितीन निमसे यांनी आपल्या धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि यशस्वी प्रयत्न केलेत. प्रगल्भ क्रिकेट आहे. चेक. प्रशांत प्रभाकर पाटील बोरांडे पप्पू यांना विनंती, आपण स्टेजवर यायचं आहे. SP ट्रॉफीच्या मुख्य मंचावर यावं. राहुल भोईर आपली वाट पाहत आहेत. शिवसेनेचे युवा नेते वाडा तालुका प्रशांतजी पाटील बोरांडे. फॉलिंग स्वीप पण बॉल जातोय गलीला. कनेक्शन तितके झालं नाही पण अप्रोच चांगला होता फलंदाजाचा. नितीन निमसे आपण पाहतोय लेग बायची एक धाव मिळते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. नितीन भोसले बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. अकलोली संघाकडून सेकंड ओव्हर तो हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन भोसलेचा हा बॉल खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेटचा शोध आता पूर्ण होतोय. गावदेवी अकलोलीचा पहिला धक्का बसतोय टीम अल्याणीला. फलंदाज होते बाद तो म्हणजेच समीर, ज्यांच्या वतीनं 6 धावांचं योगदान अल्याणी संघाला मिळालं होतं. एक षटकार नितीन निमसेचा, म्हणजे एकमेव मोठा स्ट्रोक या डावातला नितीन निमसे यांच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे. पण आता पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. सलाम पोहोचतोय. तर सलाम मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. 3ऱ्या क्रमांकावर सलामला घाम गाळावा लागेल तरच काम अचूक होऊ शकेल आपल्या संघाचं. कमीत कमी 30, त्यापेक्षा खाली विचार करून चालणारच अल्याणीला, कारण गावदेवी अकलोली संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे. त्याचमुळे कमीत कमी 30 त्याच्यावर प्रयत्न करावा लागेल. आणि पाहूया त्यासाठी सलामचा एफर्ट्स कसे लागतायत. आता परत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. संमिश्र अनुभव दोन्ही संघांना या षटकात मिळालेले आहेत. पहिला चेंडूवर षटकार, पुढच्या बॉलवर सिंगल, 3ऱ्या बॉलवर विकेट, 4था बॉल बॉलिंग ट्रॅकवर. नितीन भोसले सलामसाठी. सलामने पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर करून लॉंग ऑफ झोन मध्ये षटकार खेचलाय. रॉयल एंट्री, ब्लॉक बस्टर स्ट्रोक बाय सलाम. षटकार. सलामने आता गोलंदाजाचं काम काढलंय षटकार खेचून. प्रेक्षक सफेद पडद्याच्या आत येऊ नका प्लीज. सफेद पडद्याच्या मागे जा प्लीज प्लीज प्लीज. मिड विकेट लॉंग ऑनला सुद्धा प्रेक्षक सफेद पडद्याच्या आत आलेत. मुख्य प्रवेशद्वारावर सफेद पडद्याच्या मागे थांबा प्लीज. त्या ठिकाणी वायर कट होऊ शकतात. कट झालेल्या असतील कदाचित. जॉईन केलेले आहेत ते आम्ही. मगाशी दोघांना शॉक लागलेले, ते ऍडमिट करण्याची वेळ आली होती, वाचलेले आहेत. कोणी तिथे जाऊ नका. शॉक सर्किटच्या इथे डेंजर झोनचं त्या ठिकाणी मात्र क्षेत्र आहे. काय काय मला म्हणावं लागते प्रेक्षकांना. प्रेक्षक आमचं ऐका कृपया, अशी विनंती आम्ही करतोय. क्रिकेटची स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित. धावसंख्या 22. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. ही षटक अल्याणी संघासाठी फायद्याचं राहिलंय. पण योगीने विकेट जरी घेतला नव्हता पण ते इकॉनॉमिकल राहिलेत. नितीनने विकेट घेतल्यात पण त्यांनी खर्च केलेत आतापर्यंत एकूण 15 धावा. तर वेगवेगळे अनुभव दोन्ही षटकांमध्ये मिळालेत दोन्ही संघांना. पुढचा बॉल
ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक कव्हरचा थोडा दूर राहिलाय, त्याचमुळे गॅप मधून बॉल मागे गेलाय. दुसऱ्या षटकाचा शेवट गोड झालाय, चौकार आलाय. 2 षटकाचा खेळ संपवून अल्लाणी संघ पोहोचतोय 26 वर. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. चला पुढचे 2 संघ कमिटी. चला पुढचे 2 संघ आपण नक्कीच रिपोर्ट करायचं आहे. टीम दलोंडे विपक्ष टीम घोडगाव. आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी पोहोचा. फायनल कॉल. चला बाजूला उभे राहा तुम्ही येऊन. दलोंडे आणि घोडगाव, चला आत्ताच तिकडे निघा ज्या ठिकाणी तुम्ही आहात उभे, आणि टॉस बॉक्सच्या बाजूला येऊन उभं राहायचं जेणेकरून आमच्या सूरज पाटलांना तुमच्याशी जास्त वेळ चर्चा करता येईल. दलोंडे आणि घोडगाव, चला लगेच आता पोचा टॉस बॉक्सच्या बाजूला. चला घोडगाव टीम बी फास्ट आणि अक्षय पाटील पुरस्कृत दलोंडे टीम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणही टॉस बॉक्समध्ये कर्णधार पोचा. प्लीज वेलकम. चला 10 मिनिटाचा कालावधी संपलाय, लगेच बॉलर यूज करा. तर बॉलिंग ट्रॅकवर साई येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. योगेशने खर्च केले होता 7 धावा आणि नितीने खर्च केल्यात 19 धावा. एक विकेट त्यांना मिळालाय. साईचं षटक पाहूया कसं राहतंय. एका बाजूला आपण नितीन निमसेचा खेळ पाहिला, त्यांनी 7 धावांचं योगदान दिलं आणि सलाम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आले 3 चेंडूमध्ये त्यांनी 12 धावा कुठून काढलेल्या आहेत. त्याचमुळे समीरचं बाद होणं फायद्याचं राहिलंय असं देखील कुठेतरी सांगावंसं वाटते टीम अल्याणीसाठी. ते बाद झाले, पण त्यानंतर सलाम येऊन एक चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी 12 धावांची मदत दिलेली आहे आपल्या धावफलकाला. साई बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून रनअप मिस्टेक, मागे जातील. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. 3-3 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय, कारण दुसरा पर्यायच नाही आयोजकांकडे. 16 संघ आपण दिवस रात्र प्रकारात खेळवतोय. पुढचा बॉल वेगवान, तेच तर्रार साईचा बॉल, पण स्ट्राईक सलामला हवी होती आणि स्ट्राईक सलामला मिळेल, कारण फलंदाजाला परतावा लागेल नितीन निमसे. नितीन निमसे पेवलिन बॉक्सच्या दिशेने जातील. दुसरा फलंदाज होतोय बाद अल्लाणी संघाचा. आता नवीन बॅटर लगेच निघा तिकडे प्लीज. चला कॅप्टन घोडगाव टीम आणि कॅप्टन टीम दलोंडे, आपण टॉस बॉक्समध्ये हळूहळू पोचा. 5 बॉल नंतर लगेच टॉस केला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत हर्षल 4थ्या क्रमांकावर. सलामने स्ट्राईक स्वतःकडे घेतली, खरं तर तीच गरज होती, कारण सलामच्या बॅटमधून धावा मिळत आहेत आणि त्याचमुळे जो चांगला खेळ खेळतोय त्याला तर स्ट्राईक मिळायलाच हवी, आणि म्हणूनच क्रिकेटचं ते परिसूत्र आहे. त्याचमुळे कधी कधी माइंड गेम यूज करावं लागतो तुम्हाला स्ट्राईक मिळवण्यासाठी, आणि त्याचमुळे सॅक्रिफाईस दिले नितीन निमसेने, ज्यांच्या वतीने एक षटकार तर आपण या अगोदर पाहिला होताच, पण मागच्या षटकाच्या शेवटच्या 3 बॉल्सवर 12 धावा बनवलेले आहेत सलामने. त्याचमुळे त्यांचा देखील कॉन्फिडन्स वरच्या दर्जाचा. आणि आता चर्चा सलामची मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याने आता वरचा दर्जा राखलाय आणि स्ट्राईक का घेतली आपल्याकडे एअर स्ट्राईक करण्यासाठी. ती एअर स्ट्राईक केली, बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावा मिळाल्या, 6 धावांचे होते. वाढ धावसंख्या 32. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं दडपण आता वाढते. अकलोली संघाकडून पहिलं षटक जसं आपण उल्लेख केला योगेश चांगला हाताळलं, पण आता उर्वरित गोलंदाजांना सुद्धा तीच जबाबदारी घ्यावी लागतं. जबाबदारीचं ओझं खांद्यावर जेवढं टाकतो खेळाडूंचे खांदे, खेळाडूंचे इरादे तितके जास्त मजबूत होत असतात, आणि त्याचमुळे जबाबदारीचा खेळ आता खेळण्याची गरज घेऊन बसलेली आहे साईवर. साईच्या पहिल्या बॉलवर जरी धाव मिळाली नाही, त्याचा एक तेज तर्रार बॉल होता. फलंदाज नितीन धावचीच्या स्वरूपात बाद झाला. पुढच्या बॉलवर षटकार सलामने खेचला. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी, आणि त्याचमुळे 4 चेंडूंवर साईचा देखील प्रदर्शन अकलोली संघासाठी कसं राहतंय ते देखील एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. सलाम एका चांगला स्ट्राईक रेटने खेळतोय. अल्लाणी संघासाठी धावसंख्या पोहोचते 32 वर. तेच तर्रार बॉल होता. बॅटची इनसाइड बॉल जातोय स्क्वेअर लेगला. विकेट किपर स्वतः पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. सलामला पुन्हा एकदा स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक त्यांना मिळेल सुद्धा. फलंदाज होत आहेत बाद डायमंड डकवर हर्षल. बॅक टू डग आउट. घोडगाव टीमचे खेळाडू आशिष पाटील आणि संकेत पाटील, आपणाला विनंती आहे आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. आयोजक राहुल भोईर, संदीप पाटील यांची विनंती आहे. आशिष पाटील, संकेत पाटील, प्लीज वेलकम. SP ट्रॉफीच्या मुख्य मंचावर यावं. तर सौरभ हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्रायकर यांना पाहायला मिळतील, आणि टीम दलोंडे कॅप्टन, आपण या ठिकाणी पोहोचायचे. घोडगाव टीमचे कर्णधार पोहोचलेले आहेत. त्यांना संधी मिळेल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, कारण हर्षलला ती संधी मिळाली नाही. ते डायमंड डकवर बाद झाले. आता सौरभ नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर एंडला सलाम स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतायत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या एका चांगल्या वेगानं पुढे सरकत चाललेली आहे, आणि त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन सलामचंच आपण पाहतोय.
या डावातला पहिला षटकार खरं तर नितीन निमसेने खेचला होता, पण त्यानंतर सलामने पूर्ण जबाबदारी या डावाची आपल्या खांद्यावर घेतली आणि चांगली फलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. साईचा देखील अप्रोच चांगला, नो डाऊट वेगवान तो चेंडू हाताळतोय. एक चूक जरी झाली पण त्यानंतर ते व्हेरिएशन त्यांचं पाहायला मिळालं. चे युवा नेते, बोरंडे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रशांतजी पाटील, आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यावं. संदीपजी पाटील बिलावली, आपण सुद्धा या ठिकाणी यावं. शिवसेना नेते, त्यांच्यासोबत युवासेना नेते राहुल भोईर या ठिकाणी युवासेना नेते मान्यवरांना घेऊन येत आहेत. या स्पर्धेचे आयोजक राहुलजी भोईर प्रशांतजी पाटील साहेबांना या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये घेऊन येत आहेत. SP ट्रॉफी, तरुणांचं क्रिकेटपटूंचं स्वप्न साकारणारी वाडा टेनिसची स्पर्धा, भव्य दिव्य. ओव्हर टू कम बॉक्स. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. या पहिल्या डावातला धावसंख्येचा वेग थोडा कमी करण्याचा प्रयत्न साईचा आहे. डॉट बॉल येतोय आणि साईकडे ते परिवर्तन आहे, ते परिवर्तन योग्य त्यावेळी वापरतो. धावसंख्या थांबले 37 वर. शेवटचा एक बॉल बाकी, फेस करतोय सलाम. पाहूया शेवटच्या बॉलवर नेमकं काय लिहून ठेवलंय. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलंय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय, आपलं समर्पण दाखवतोय, बॉल अडवतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थ्रो बॉलिंग एंडला बॉल गॅदर होत नाहीये आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. 3 धावा पळून पूर्ण केल्यात आणि या 4 धावा पूर्ण होत आहेत. 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 41 वर आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 42 धावा. गावदेवी अकलोली 18 चेंडू 42. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. सर, या ठिकाणी पाहता आपण SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंटचा क्रिकेटचा थराची 5वी रात्र आणि उद्या ग्रँड फिनाले मेगा फायनल जरूर बघा प्रिन्स टीव्ही लाईव्हवर. आजच्या या नाईटमधील फर्स्ट राऊंडमधील नेक्स्ट मॅच एका समोर मध्ये टक्कर देताना भिवंडी ग्रामीणचे 2 संघ, एका बाजूला बलाढ्य टीम घोडगाव टीम, त्याच्या विपक्ष तेवढ्याच ताकदीचा तोला मोलाचा संघ तो म्हणजेच दलोंडे टीम. आणि टॉस या ठिकाणी करतील शिवसेना युवा नेते वाडा तालुका प्रशांतजी पाटील साहेब बोरांडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाते. त्यांच्या समवेत राहुल भोईर साहेब या स्पर्धेचे आयोजक. टॉस जिंकलेला आहे आणि दोन्ही टीम्सना HR फॅशन विकी काळे आणि रोहित काळे यांच्या मार्फत HR फॅशन ब्रँड कॅप आहे, ती कंपल्सरी आपल्याला इन ॲक्शनमध्ये ग्राउंडमध्ये घालायची आहे. नक्कीच घोडगाव टीम या ठिकाणी श्री जय हनुमान क्रिकेट संघ घोडगाव टॉस जिंकलेले. आमच्या समवेत या ठिकाणी कॅप्टन जोडले सागर संकेत पाटील वेडेगाव यांचं आगमन झाले. त्यांना विनंती, आयोजक संदीप पाटील SP यांच्याकडनं त्यांना विनंती करण्यात येते. संकेत पाटील मॅन फ्रॉम वेडेगाव यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. संकेत पाटील मॅन फ्रॉम वेडेगाव. तर नक्कीच या ठिकाणी टॉस झालेला आहे. टॉस प्रशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहायला मिळाला. टॉस जिंकला, एका बाजूला घोडगाव एका बाजूला दलोंडे टीम असताना टॉस जिंकलेला आहे घोडगाव टीमचे कर्णधार आमच्या समवेत या ठिकाणी जोडले सागर. सागर, काय म्हणाल, आपण टॉस जिंकला, या स्पर्धेमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे, काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण घोडगाव टीमनं स्वीकारलेलं आहे. स्पर्धेचं आयोजन नियोजन व्यवस्थापन पाहताना कसं वाटतंय? खूप सुंदर टुर्नामेंट आहे आणि आम्हाला खेळायला सुद्धा मजा येईल. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचकरिता. घोडगाव टीमनं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जॉन्टी, आपण काय निवडणार? आम्ही फलंदाजी करणार आहे. कुठले कुठले बॅटर यावेळेस मात्र आपण सिलेक्ट केलेले आहेत? आमच्याकडे सागर पाटील आहे, मयूर भोईर आणि मी स्वतः. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचला तुमचा अभ्यास मोठा आहे, मोठ्या स्पर्धा आपण खेळलेल्या आहेत, बाय ट्रॉफी खेळलेली आहेत. बॅटिंग करताना आपण कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी रन रेट ठेवावा आपल्या टीमनं, आपली अपेक्षा काय? बॅटिंग करताना आम्ही मिनिमम 15 रन पर ओव्हर ठेवू आणि 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बेस्ट स्ट्रॅटजी या ठिकाणी वापरलेली आहे. 15 धावांचा रन रेट या ठिकाणी ज्या ज्या टीमनं ठेवला ते जिंकलेले आहेत आणि 30चा मात्र रन रेट या ठिकाणी दलोनी टीम कॅप्टन जॉन्टी यांनी मात्र ठेवलेली आहे. मॅच मात्र रंगतदार पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आम्ही शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. पात्रा एकत्र SP ट्रॉफी उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशीचं आणि SP बिलोशी क्रिकेट क्लबचं भव्य आयोजन आणि सर्वांना या ठिकाणी मात्र 1000 रुपये बाउंड्री लाईन व्हाईट पट्ट्याच्या बाहेर कॅश पकडा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक लगेचच मुख्य मंचावर येऊन घेऊन जा. वेलकम. तर या मॅच करिता दलोंडे टीमला त्यांच्या टीमचे पॅकर ज्यांनी या
त्यांनी या टीमनं या संपूर्ण स्पर्धेला दलोंडे टीमला लॉन्च केलेली आहे. अक्षय पाटील या ठिकाणी काही कारणानिमित्त या ठिकाणी येऊ शकलेले नाही, परंतु अक्षय पाटील दलोंडे यांनी या ठिकाणी टीम दलोंडेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेकरिता आणि आयोजनाला. संदीप पाटील यांनाही अक्षय पाटील दलोंडे यांच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू अक्षय पाटील दलोंडे. प्रशांतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मानाकडे आपण मुख्य मंचावर जात आहोत. प्रशांतजी पाटील यांचं स्वागत आणि सत्कार मुख्य मंचावर रोशन पाटील यांनी करावं. बर, भाई महादू पाटील आमचे बालपणीचे मित्र बसुरी गावचं, यांनी आमच्यासाठी 200, सूरजसाठी 200 आणि मनीष यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याची नंतर आपण वाटणी हिस्से करू. हा दर्दी क्रीडा रसिक असतात, त्यांचं प्रेम व्यक्त केलं जातं. काल सत्कार केले जाते. प्रशांत पाटील शिवसेनेचे युवा नेते वाडा तालुका यांचा सन्मान केला जात आहे. रोशनजी शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते वेलकम एसपी ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रशांतजी पाटील, शुभमजी पाटील दलोंडे आपलं एसपी ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य मंचावर यावं. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस शुभमजी पाटील दलोंडे, वेलकम. त्याचबरोबर अक्षयजी पाटील आपण व्यासपीठावर यावं. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक संदीप पाटील यांची विनंती जरा आहे. इकडे आहे ना. ओके, अल्ल्यानी संघाला 2 रनची पेनल्टी आहे, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी पहिल्या षटकानंतर ऍड केली जाईल. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचा स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन आहे, अँड वी हॅव टू फॉलो इट. तर यतीन पाटील हा रनआउट होतोय, धावबाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय सुजित, ज्याला टेनिस क्रिकेट मधला दाऊद म्हटलं जातंय. एक अतिशय प्रतिभासंपन्न अनुभव संपन्न खेळाडू, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पहिल्या चेंडूला तडाखा आणला जातोय. षटकार की झेल बाद. दे दनादन जॉन जानी जनार्दन आल्या आल्या षटकाराचा दरकार देतोय सुजित. यासाठी याच फलंदाजाला याच नावाने ओळखलं जातं दाऊद. पोलिशी मार पहिल्या चेंडूवर. शुभम पालवी दलोंडे यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. एसपी ट्रॉफी 2025 मुख्य मंचावर आपण सरापने व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शुभमजी पालवी प्लीज वेलकम. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आणि इथं मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड रिजन मध्ये सुजित दाऊद षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. दॅट्स अ बिग ब्लो. सूरज पाटील. तर वाताहत डावाच्या सुरुवातीला षटकार मारल्यानंतर सुजित पाटील तंबूमध्ये पंकज येतोय, ज्याला बावचऱ्या टोपण नावानं ओळखलं जातं. एक घनाघाती धुव्वाधार फलंदाज आहे. बघूया गोलंदाज नितीनची काय जबरदस्त गोलंदाजी. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. बघा पॉवर प्ले मध्ये 2 गडी बाद झाला, हा 3रा गडी बाद होतो. ज्या प्रकारची फलंदाजी टीम अकलोली संघाकडनं केली जाते चिंताजनक आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळताना आपण पाहतोय. यतीन पाटील सारखा हार्ड हिटर फलंदाज, पाटील सारखा हार्ड बाद.
अगदी डावाच्या सुरुवातीलाच धावसंख्या झालेली 3-7 जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. अगदी पॉवर प्ले मध्ये अजूनही आमचे सांगतायत की 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जय येतोय मैदानामध्ये. आत्ता मात्र अत्यंत नाजूक अवस्था झाली ती टीम अकलोली संघासाठी. पुन्हा एकदा नितीन या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या लेग बाईच्या रूपाने जाऊन पोहोचते ती मला वाटते 8 वर का. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय हार्ड हिटर फलंदाज योगेशला मात्र आता मैदानामध्ये उभं राहावं लागेल. संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. गेले अनेक वर्ष आपल्या खांद्यावर हा फलंदाजीचा भार सक्षमपणे वाहणारा एक निर्णायक क्षणी सामना पलटवून देण्याची क्षमता असलेला खेळाडू. पहिला चेंडू दे दनादन जॉन जानी जनादन दूर गगन की छाव में. व्हाट अ शॉट. काय आतमध्ये जेवढे सफेद पडद्याच्या आत बसलेत ना त्यांना कोपरापासून हात जोडतो. जोहार मायबाप करतोय. जोहार मायबाप प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीनं की तुम्हाला अनेक वेळा सांगूनही आपण ऐकत नाहीयेत. आमच्या आयोजकांचा अंत पाहू नका. आम्हाला कठोर कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका. सौजन्याची ऐशी की तैशी करू नका. राहुल भगत सोनटक्के यांच्याकडनं अकलोली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि संदीप भाऊंना त्यांच्या एसपी ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू राहुलजी भगत सोनटक्के. बघा 12 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये आणि 2 धावा पेनल्टी अशा 14 धावा. 16 ओके 14 प्लस 2 16. फलंदाजीने केलेल्या 14 प्लस 2 पेनल्टी अशा 16 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 28 धावांची गरज आहे का. गोलंदाज येतो हर्षल. 28 पाहिजेत ना. 16 झाले ना 26 पाहिजेत. 12-26. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला जातो. यशस्वीपणे 1 रन पडून काढली जाते आणि एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 17. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. सामना शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकेल. रोमहर्षक उत्कंठावर्धक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज येतो हर्षल राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र योगीराज बरसतोय. गोलंदाजाला तुडवतोय भिडतोय. वन मॅन आर्मी एकांदा शिलेदार पुन्हा एकदा आपल्या डावाची जबाबदारी खांद्यावर घेतोय आणि आपल्या षटकारांना आपल्या संघाला नवं संजीवनी नवं बळ नवी प्रेरणा नवी ऊर्जा देतो आणि सांगतो डरो नाही मैं हूं ना. योगीराज पाटील द क्रायसिस ऑफ अकलोली तारणहार गेली अनेक वर्ष जवळजवळ 15 ते 20 वर्ष एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढतोय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडूने फलंदाजाला गुंगारा दिलाय. निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. जिंकण्यासाठी मला वाटते अजूनही 19 धावांची गरज आहे. मैं तो कहूंगा जब तक योगी मौजूद है खतरे की घंटी बजती रहेगी. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलंय. चौकार खणखणी दणदणी चौकार. जब तक वहां पर खतरे की घंटी बजती रहेगी जब तक योगीराज मौजूद है. योगीराज तारणहार संघाचा तारणहार.
बोल ना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हर्षल राईट अमोर द विकेट. या वेळेला मात्र तेज तर्रार एक्सप्रेस डिलिव्हरी अनप्लेबल डिलिव्हरी निर्धाव चेंडू पडतोय. संघर्ष अटळ आहे. एकाहत्तर षटकार मारलं तर सूरज पाटील यांच्याकडनं 71 रुपये. एक रन पळून काढली जाते लेग बाईच्या रूपानं. अकलोली संघाला अरुण पष्टे आणि अनुज पष्टे यांच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धाव संख्या झालेली 28. अजून या षटकातले किती चेंडू शिल्लक संपलंय. रणजित किनी आणि दिनेश पाटील यांच्याकडनं अकलोली संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. प्रति षटकार 71 रुपये. रणजित दादा केनी एक यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आहे. वसई पट्ट्यामधले नायगाव गावचे रहिवासी आहेत. यतीन पाटील यांचे अत्यंत जिगरी दोस्त. आता शेवटचं षटक आहे. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 14. सलाम आता 171 रुपये. सलाम आलेला आहे. सलाम आला की आपल्याला उरण खटोलाचं ते गीताच्या ओळी आठवतात. मेरा सलाम ले जा उल्फत का जाम ले जा उरण खटोले वाले राही. सहा चेंडू आणि 14 धावा. रोमहर्षक मॅच पाहायला मिळते. मंगेश मॅक यांचा जीवाचा आटापिटा आपल्या दोन्ही खेळाडूंना प्रेरणा देतोय. स्ट्रायकरला कोण आहे आता. योगीच आहे. जितकी जास्त स्ट्राईक योगीराजला तितका अकलोली संघ विजयाच्या समीप जाणार आहे. सलाम फलंदाजीमध्ये आपलं दमखम दाखवला. आता बघा गोलंदाजीमध्ये काय करामत करतोय. उचलूच नको बासू दे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 30 वर. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. 5-12 5-12. 171 षटकारासाठी सूरज पाटील यांच्याकडनं. बघूया सलाम यांचा पुढचा चेंडू काय करतो योगीराज. या वेळेला मात्र पंचांचे हात समांतर धावांतर. धावसंख्या जाऊन पुरली 31. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 5-11. दिल की धडकन येते. हृदयाचे ठोके वाढत आहेत. प्रेक्षकांची घाबरगुंडी उडते. पुढचा चेंडू या वेळेला बॅकफुटला जात आहे. चेंडूला फेकून दिलंय लंबाचे. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं मारलेला अप्रतिम इम्प्रोवायझिंग शॉट. 171 रुपये सूरज पाटील यांच्याकडनं. लकी ठरतायत. सीसा गोवा कंपनीचे मॅनेजर राम किशोर जी 3-5. आइए पधारिए स्टेज पर आओ प्लीज वेलकम
संदीप भाई की ट्रॉफी में आपका हार्दिक स्वागत है. 3-5. सलाम यांचा पुढचा चेंडू राईट अमाउंट विकेट पंचांच्या डावीकडनं. किती धावा झाल्या 2 ना. आता 2 चेंडू आणि 3 धावा. हृदयाचे टोके वाढताय. दिल की धडकने तेज. दिल के मरीजों से गुजारिश है कि आगे आने वाले 2 गेंदों का जो दृश्य है वो देखने से पहले अपने दिल को टटोलो, जेब में हाथ डालो, अगर गोली वोली खाना है तो खा लो. अत्यंत नाजूक क्षणाला, अत्यंत क्रुशियल मोमेंट, अतितटीचा क्षण, झोप उडवणारी अटीतटीचा क्षण आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. 2-3 कंपल्सरी चेसिंग. What a finish! Yo, ESP trophy sixer! What a Yogi! Amazing batting, Toshas! ठोसास ठोसा, ईट का जवाब पत्थर से, जैसे को तैसा, टीट फॉर टॅट. वाह, जबरदस्त. पुन्हा एकदा मॅन ऑफ करायचंय जोगी.